आता जाऊया लातूरमध्ये. लातूरमधली बातमी येते, कारण लातूरमध्ये काल ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवावं या मागणीकरता एक आत्महत्या समोर आलेली होती आणि याच कुटुंबाला आता मंत्री छगन भुजबळ हे जाऊन भेटलेले आहेत आणि यावेळी ते काहीसे भावूक झाल्याचंही बघायला मिळालं. लातूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भरत कराड यांनी वांगदरीमध्ये मांजरा नदीत उडी घेत आत्महत्या केलेली आणि ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवण्याची मागणी करत त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं पाहायला मिळालं. या घटनेनंतर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी वांगदरीमध्ये जाऊन कराड यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी भुजबळांनी भरत कराड यांच्या चिमुरडीला मांडीवर घेतलं. भुजबळांचे डोळे पाणावले. यावेळी चिमुरडीला मांडीवर घेतल्यावर भुजबळ काहीसे भावूक झाले, तर छगन भुजबळांसोबत धनंजय मुंडे देखील इकडे उपस्थित होते. दरम्यान पीडित कराड कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन यावेळी भुजबळांनी दिलंय. तर कराड कुटुंबाची भेट घेतल्यावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेले आहेत बघूया. आता कामच संपलं त्यांचं, कारण जे होते कुणबी त्याला मिळालं, आता त्यांचं पुढचं त्यामुळे मराठा समाजाला पाहिजे. मग आता आम्ही कुठे जायचं? आम्ही काय पाप केलंय? लहान समाजामध्ये आमचा जन्म झाला, ते पाप आहे का आमचं? आणि यावेळी उपस्थित होते जसं आपण बघितलं धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ. शिशुपाल, याआधी ज्या घटना घडून गेल्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. छगन भुजबळ आधी मंत्री नव्हते, नंतर मंत्री झाले. इकडे धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावं लागलं, तेच खातं मग भुजबळांना मिळालं आणि आता आज हे दोघेही बऱ्याच काळानंतर एकत्र आलेले बघायला मिळाले. एकूणच त्यांची बॉडी लँग्वेज आणि धनंजय मुंडे यांचा बदललेला लुक काय सांगताय? अश्विन, आपण 2 दिवसापूर्वी चर्चा केली होती अग्रेसिव्ह छगन भुजबळांची, की आपला मुद्दा मांडताना ते कसे आग्रही असतात. आज त्यांचं एक वेगळं रूप बघितलं महाराष्ट्राने, एकदम भावनिक, आणि त्या लहान मुलाला त्यांनी जवळ घेऊन कवटाळून पकडलेलं असेल. ते असतानाच अजून एक जी गोष्ट होती महत्त्वाची, जसं तू उल्लेख केलास, की धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून भुजबळांना दिलं. धनंजय मुंडे अजूनही त्याच सरकारी निवासात राहतात. असं असताना जेव्हा मराठा आरक्षण आंदोलन एवढं मोठं झालं होतं, तेव्हा एक दबक्या आवाजात चर्चा होती की ओबीसी नेते किंवा ओबीसीचे नेते एकत्र येत नाहीयेत किंवा एका मंचावर दिसत नाहीयेत. तर आज मला असं वाटतं की धनंजय मुंडेंनी थोडंसं भुजबळांना पुढे कर किंवा भुजबळांच्या पार्टीसोबत राहून तो एक कुठेतरी असं दाखवून दिलं की आम्ही ओबीसी नेते किंवा ओबीसी सगळा समाज एकजूट आहे, ओबीसी लिडरशिप एकत्र आहे आणि त्याचा कसा जरी अर्थ घेतला तरी ओबीसी नेते एकत्र येत आहेत हेही दाखवून देण्याचा एक प्रयत्न होता. आणि अर्थात लोक थोडेसे आजारपणानंतर परत टीव्ही माध्यमांसमोर येणारे किंवा पब्लिक अपिअरन्स करणारे धनंजय मुंडे थोडासा नवीन लोक होता, आवडेल का नाही माहिती नाही, पण त्याचीही चर्चाच आहे. खरं. त्यामुळे जसं तू म्हणाला येणाऱ्या काळामध्ये बघूया आता हे दोघं खरंच एकत्र राहून पुढे जात आहेत. तर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बातमी